छत्रपती शिवाजी महाराज की जय. शुभप्रभात मित्रांनो, मी अनिकेत. आता तुमचं स्वागत करतो अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आता आज आम्ही चाललो आहे हिरशाईगडला. कल्याणवरून जस्ट आम्ही ट्रेन पकडली आहे कर्जतला जाणार आहे. कर्जतला उतरून मग पुढे आम्ही रिक्षा किंवा बसने जाणार आहे. तुम्हाला दाखवतो. आज माझ्या प्रवासामध्ये सोबत आहे साहिल आणि प्रणवचा पहिलाच ट्रेक आहे. साहिल आणि आम्ही आधी खूप ट्रेक केले. आता बघूया कसं जातो हा प्रवास. भेटूया आपण पुढे. आता आम्ही जस्ट कर्जतला पोहोचलो आहे. आता पुढे चाललो आहे. ते बोलतात शेअर रिक्षा शेअर वडा काहीतरी असतील 30 रुपये सीट बोलले. आता बघूया पुढे जाऊ आम्ही. पर पर्सन 30 रुपये घेतो. थोडा नाश्ता वगैरे करू मग पुढे जाऊ. चौकला सोडणार आहे. चौकवरून मग 9 किलोमीटर आतमध्ये तिथून चालत जायचं विचार. जरा मित्रांनो, आम्ही जस्ट पोहे घेतलेत खायला. नाश्ता करतो आहे. कर्जतला उतरलो आताच जस्ट. नाश्ता करून मग आता तिकडे रिक्षा बघायला जाणार आहे. रिक्षा किंवा वडा बघायला जाणार आहे. तिकडे भेटू आपण. नाश्ता खाऊन घेऊ. ठीक आहे. आम्ही इकडून मागून आलो या साईडून. 5 मिनटं चालत आहे स्टेशनपासून. पुढे आला ना तुम्हाला एक असा हायवे भेटेल. असं हा हायवे पनवेलला जातात इकडे. मग इकडूनच तुम्हाला चौकला जाण्याला सगळ्या बस किंवा काही पण तुम्हाला वडाप वगैरे सगळं भेटेल. 30 रुपये पर पर्सन सीट आहे इथून. आणि बसचं काहीतरी 20 रुपये भाडं आहे. ठीक आहे. आता आम्हाला वडाप भेटलेलं आहे. हे बघा 30 रुपये सीट आहे चौकपर्यंत. तर आम्ही चाललो. मित्रांनो, आम्ही चौकवरून थोडं पुढे आलं. पुढे येऊन असा एक फाटा आहे बघा. हा फाटा लागेल. इथून तुम्ही सरळ जायचं नानिवली. ठीक आहे. इथून सरळ एक क्रॉस करायला लागेल तुम्हाला आपला रेल्वे ट्रॅक. तिथून तुम्हाला नानिवली आणि तुम्हाला इथून किल्ला दिसत असेल बघा. मागून तुम्ही सरळ चालत यायचं पुढे. म्हणजे तुम्हाला हा ट्रॅक क्रॉस करायचा. क्रॉस करून मग पुढे कंटिन्यू तुम्हाला दाखवतो मी. बघा इकडून आला सरळ तर मागे 2 रस्ते आहेत. एक हिरशाईगड आणि नानिवली गावात जातो. आणि इकडे एक मोरबे धरणासाठी वरती जायला रस्ता. तर आपल्याला हा वाला रस्ता चूज करायचा. ठीक आहे. इकडे तुम्हाला दिलाय पण. तर आपण तिकडून वरती आलो ना तर इकडे मागे आपला किल्ला लागतो हिरशाईगड. आणि इकडे मागे बघू शकता मोरबे धरण. बघू आपल्याला जायला भेटलं तर जाऊ तिकडे येताना. आता ह्या रस्त्याने वर जायचं आपल्याला सरळ. ठीक आहे. इकडून मग असं जाऊन हे चढून तिकडे चढायचं. जरा चुकीचे जरा बरोबर, जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. बघू शकता मागे मोरबे धरण आहे. ठीक आहे. या साईडला आपला हे पठार चढून गेलं ना तर मागे किल्ला आहे जस्ट. ठीक आहे. आता आपण हे चढूया वरती. आलो मागून हे पत्र दिसत. आणि हे मागे बघता तुम्ही हे इथे ते भूखनन झालेलं. ही जागा त्या गावावर आलेली आहे ढासळून. तुम्ही बघू शकता. तर जातो आपण तिकडेच त्या गावात. ठीक आहे. आम्ही जातो तो रस्ता. तरी बघा गडबडीची पिशवी पडली आहे. थोडंसं अजून पुढे गेलो ना आपण तर तुम्हाला झाडं वगैरे दिसतील. रेस्क्यू ऑपरेशन ज्यांनी केले तर त्यासाठी त्या पिशव्या वापरल्या जातात. बघा झाडं वगैरे कशी तुटली आहेत. ते एक जण खाली होती याचा पण नाही वाचू शकली. खूप मोठा भाग डोंगराचा ढासळला खाली. इथंच होती बघा. घरं पण तुम्ही बघू शकता थोडीफार. एक घर राहिलं तिथे. तिथेच घरं होती सगळी. पण आता अनफॉर्च्युनेटली नाही राहिलेली ती. पाहू शकता इथे आम्ही समाजाचा करवंदाचे झाड मिळाले.
तर आम्ही ते घेतोय. आता जस्ट आपण मागून चढून वरती आलं. मस्त हवा चालली इथे. हा बघू शकतो इथे ध्वजस्तंभ आहे, पण ध्वज नाही आहे वरती. काय नाही आहे माहिती नाही. आणि बघा इथून निरशाळगडकडे म्हणजे टेकडीकडे, ते टेकडी जे दिसते तुमच्याकडे दिसते तुम्हाला तिकडे जायचं. ठीक आहे. हा बघू शकता बाजूचा परिसर. माझा मित्र साहिल. इथून आलो आम्ही. ते बॅग ठेवली. ध्वजस्तंभ बघितला ना मागे, तिथून आपण लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट घेऊन सरळ यायचं. सरळ आला तुम्हाला अशी वाट दिसली दगडामधून जाताना. आपला किल्ला आहे. आपल्या ह्या वाटेने असं सरळ जायचं. तो आपले मित्र चालले आहेत बघा. मी पण जाऊया. चला आपण जाऊया. मस्त दगडातून वाट आहे. दगडावर जास्त हवा नाही आहे, खूप घाम आला. असं नॉर्मली आपल्या गडांवर खूप हवा असते वरती आल्यावर, पण हवा नाही आहे इथे. का माहिती का? एवढा पुढे जाऊन फायदा नाही झाला आमचा. गुफा इथेच आहे दगडांच्या खाली. बघा तिथे ती गुफा. गुफेत चाललोय. ऍडव्हान्स RIP. ये बाबा लवकर आहे. बघू शकता ही अशी गुफा आहे इथे. हीच गुफा असावी ती, असं माझं तरी म्हणणं आहे. तर बघू आलोय खाली मी. अच्छा ही गुफा कोणाला दिसत नाही म्हणून त्याचं नाव अपरिचित ठेवलं. हा तर माझा मित्र जसा बोलला की ह्याचं नाव अपरिचित ठेवलं कारण ही दिसत नाही त्यामुळे. मी खूप रिस्क घेऊन खाली आलो. तुम्ही रिस्क घेऊ नका. वरची दगड ही एकामेकावर एका ह्याच्यावर एका दगडावर एक दगड हे करून सपोर्ट, स्वतःचा सपोर्ट घेतलेला आहे त्यांनी. अजून हे बघा एक छोटा दगड काढून टाकला. एक जरी दगड हल्ला तरी आपण गेलो. बुरा. जाऊया आपण वर. आपण खालून गुहेकडून आलो वरती. ठीक आहे. मग सेम रस्ता आहे आपल्याला. थोडंसं बाजूबाजूने वरती जायचं आहे. आता वरती जाऊया आपण. ठीक आहे. आणि पाणी पूरक घेऊन या. जसं तुम्ही ऐकलं पाणी नाही आहे इथे. आम्ही 2 पाण्याच्या बॉटल घेऊन आलेलो तरी पण नाही पुरलं आम्हाला. Different type of respect for him. That is all. The we say Chhatrapati Shivaji Maharaj, you say Jai. Okay? ओके. I don't have any right now photo on it. I will give to you. Otherwise, okay? छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण थोडंसं ट्रेक करून वरती आलो. खडी चढाई होती. आपल्याला 3 जण दिसलेले, 3 जण भेटलेले म्हणजे जापानमधली माणसं. त्यांच्यावर आपला संवाद झाला थोडाफार. आता आपण ट्रेक परत कंटिन्यू करतोय. तेव्हा आपले मित्र 2 पोचलेत वरती. इथं रोप आहे, थोडासा अवघड पॅच आहे आणि हे पाण्याचं टाकं आहे. पाण्याचं टाका बोलल्यावर बघूया आपण पाणी नीट आहे का नाही. पाणी एकदम खूप चांगलं पाणी आहे इथे, पिण्यायोग्य पाणी आहे. हे बघा इथे. आता आपण पाणी भरून घेऊया थोडं आणि पिऊया आणि वरती ट्रेकला जाऊया. स्ट्रगल इज रिअल बोलताना अनिकेत पाटील. तर आपण येशाळगडच्या एकदम टॉपला आहे. हे बघू शकता तुम्हाला. मी वर चढलो, तो व्हिडिओ दिसला असेल आता मगाशी. त्याच्यानंतर आम्ही इथे वर आलो. हा थोडासा रिस्की पॅच आहे इथून वर यायचा. नंतर हा पूर्ण येशाळगडात जवळचा मोरबे डॅम आहे. खाली ही दरड कोसळलेली बघू शकता. हे घर आहे, ती घरांवरती दरड कोसळलेली. आणि इकडे त्यांना नवीन घरं बांधून दिलेत इथे. आणि इकडे मागे बघणार तर काय नाही, हा एंड आहे इकडे. ठीक आहे. असा पूर्ण येशाळगडचा परिसर आहे आणि हा खूप सुंदर असेल पावसाळ्यात आणि हिवाळ्यात.
आता इकडे जायचं आपल्याला. खाली नेड्याचे शॉर्ट्स तुम्हाला येतील थोड्या वेळात. आपण आता इकडे जाणार आहे आणि तुम्हाला झूम करून दाखवतो मी. हे जे दिसतात हे हा कलावंतीने हा प्रबळगड आहे. आणि ही रेंज ट्रेक तुमची जो 10 किलोमीटरचा अंतर आहे मध्ये. तुम्ही रेंज ट्रेक करू शकता. इकडून मागून वाट आहे, इथून तुम्ही रेंज ट्रेक करू शकता आपल्या इर्षागड, प्रबळगड आणि कलावंतीन. इर्षागड, प्रबळगड आणि कलावंतीन. प्रबळगड आणि कलावंतीन आमचे पहिले खूप आधीच झालेत आणि एका दिवसात दोन्ही गेलेले आम्ही. हा आमचा इर्षागड जवळजवळ त्याच्यानंतर 4 वर्षांनी मी इर्षागड करतो आहे. पण ठीक आहे, काय रिग्रेट नाहीत. खूप चांगलं वाटलं उन्हाळ्यात येऊन. खूप चांगला परिसर आहे. तर आपण जस्ट वर गेलेलो ना, आता नेड्यापासून बघा असं हे नेड आहे. ठीक आहे, नेड्यापासून आपण या साईडला वाट आहे, पाण्याची टाकी. ठीक आहे, तिकडे जाऊया. हवा मस्त चालली आहे नेड्याची. नेडा म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, एक नैसर्गिक प्रकारे झालेला खड्डा डोंगराच्या मध्ये, म्हणजे काय बोलतात टोकावर, त्याला नेडं बोलतात. जाऊया वरती. एक स्तंभ असणारे पाण्याचे टाके. आता हे स्तंभ आहे आणि ते पाणी ते पाण्याचे टाके. हे बघ, पाणी थोडं खराब आहे इथलं, पण पाण्याचा टाका खूप छान आहे. एक स्तंभ आहे याच्यामध्ये. तर आपण नेड्याच्या वरती आहे. ह्या रस्त्यातून इथून वर आलो ह्या रस्त्याने. तर नेड्याच्या वरती आपण या रस्त्याने वर आलो. खाली पाण्याचा टाका आहे सर. थोडं पुढे जाऊया. मगाशी आपण मागे होतो तिकडे वरती. आता इकडे वरती काय नाही आहे, 2 जागा आहेत फक्त. तिथे बघून येऊया काय आहे काय नाही. ठीक आहे, तिकडून आपण लेफ्ट घेतला. लेफ्टने सरळ आलो ना तर हे पाण्याचं टाकं दिसेल तुम्हाला इथे. डायरेक्ट खाली खोल दरी आहे. मी तुम्हाला वाटत असेल जवळ आहे, काय नाही जवळ, डायरेक्ट खोल आहे. त्यामुळे नीट पाऊल ठेवा आणि नीट चाला. ठीक आहे, बघू शकता पाण्यात थोडी घाण आहे, शेवायलेलं आहे पाणी. तर ऑल ओव्हर आमचा एक्सपिरियन्स इर्षागडबद्दल खूप चांगला होता. आणि तुम्ही जर इर्षागड खरंच तुम्हाला करायचं असेल तर 90 रुपयामध्ये तुमचा येऊन जाऊन किल्ला होतो. थोडासा रिस्की आहे, जास्त रिस्की नाही आहे, थोडासा रिस्की आहे. पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे की आता वरती इर्षावाडी हे गाव नाही आहे, कारण जे भूखनन झालं होतं गडाचं त्यामुळे ते गाव पूर्ण त्या भूखननाच्या खाली गेलेलं आहे. आणि त्यांना दुसरीकडे जागा पण तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकता, जागा दिलेली आहे. पण सांगण्याचं तात्पर्य हे की तिथे तुम्हाला पाणी भेटणार नाही आहे ना, तुम्हाला सुका खाऊ वगैरे काही खायच्या गोष्टी भेटणार नाही. तुम्हाला घरातूनच सगळं कॅरी करायचं आहे किंवा कर्जत स्टेशनपासून तुम्हाला सगळं कॅरी करायचं आहे, पाण्याच्या बॉटल, नाश्ता वगैरे. किल्ल्यावरती काही नाही आहे. आणि उन्हाळ्यात जाता तर पाण्याच्या बॉटल मस्ट आहेत, 2 ते 3 स्वतःसोबत ठेवा बस.